नमस्कार. मी आज तुम्हाला खपली गव्हाची खीर कशी करायची ते सांगणार आहे. हे आहे बघा आपले खपली गहू. कोल्हापूरच्या साईडला आमचे हे खपली गहू खूप प्रसिद्ध आहेत. ह्याचा सोजी पण खूप छान होते ह्या गव्हाची. तर ह्या गव्हापासून आपण आज खीर करणार आहोत. इथे मी अर्धा किलो खपली गहू भिजत घातले होते 3-4 तास स्वच्छ धुवून. हे पॉलिश केलेले गहू होते आणि मी ते धुवून स्वच्छ 3-4 तास पाण्यात भिजत घालून आता आपण त्याची खीर करायची आहे. मग त्यासाठी आता लागणारे बघा साहित्य काय काय आहे. अर्धा किलो गव्हाला मी अर्धा किलो गूळ किसून घेतलेला आहे, चिरून घेतलेला आहे. सेंद्रिय गूळ आहे तो. आणि इथे तूप पण घेतलेला आहे. इथे ओला नारळाचा किस घेतलेला आहे. इथं कुंदा घेतला आहे मी. खवा चालेल, पेढे चालतील, काहीही चालतं त्यात टाकायला. इथं पार्ले बिस्किट ह्याच्यातली मी 2 ते 3 फक्त टाकणार आहे. इथं खसखस आहे. दूध वाटीभर घेतलेलं आहे, पण मी अजून 1 वाटीभर दूध नंतर घेणार आहे. त्यानंतर मी ते ड्रायफ्रूट्स पण घेतलेले आहेत बघा. इथे मी आता ते मिक्सरला बारीक करणार आहे. इथे वेलची, जायफळ, 2 लवंगा आहेत. इथं मगज बी आहेत. काजूचे गर आता नसल्यामुळे मी मगज बी टाकते. तुम्ही काजू बी परत वेगवेगळे असे ड्रायफ्रूट्स वगैरे टाकू शकता. इथे काळे मनुके घेतलेले आहेत मी. चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. चला तर आता आपण हे सगळ्यात आधी हे गहू कुकरमध्ये शिजायला ठेवूया. खसखस पण थोडीशी 1-2 चमचे मी टाकणार आहे. चला आता मी कुकरमध्ये गहू शिजत ठेवणार आहे. त्यासाठी मी अशा हा एवढा चमचा आहे बघा, असे मी 2 पळी इथं टाकते तूप. नाही बास होते 1 पळी, भरपूर झालं ते. त्यासाठी मी आता ह्या तूप काढल्यानंतर ह्या 2 लवंगा टाकणार आहे मी. तुम्ही याच्यात हळदीचं पान घालून पण खीर करू शकता. आता मी हे 2 लवंगा टाकते. तूप आपलं कढलेलं आहे. मी ह्याच चमच्याने हे गहू आता याच्यामध्ये टाकते. आता मी इकडचं थोडंसं गरम पाणी त्याच्यामध्ये ओतते आणि झाकण टाकून आपण 4 ते 5 शिट्ट्या देऊया. पूर्ण गहू फुटला पाहिजे. आणि ही खीर गहू शिजत आल्यानंतर मग आपल्याला सगळे ड्रायफ्रूट्स, गूळ, मसाले वगैरे सगळं नंतर टाकायचं आहे. पहिला आता हे आपण कुकरला शिट्ट्या देऊया. आता आपण कुकरच्या शिट्ट्या 4-5 झालेल्या आहेत. आपण आता उघडूया. गहू किती छान शिजलेले आहेत. पूर्ण गहू असा गीर झालेला आहे. आता पुन्हा आपण पातेल्यामध्ये हे ओतून घेऊया आणि परत शिजायला ठेवायचं गरम पाणी ओतून. मी आता हे कुकरमधून पातेल्यात खीर आता ओतलेली आहे. कारण आता पाणी पण गरम पाणी ओतून आता ही परत शिजवायची. अर्धा पाऊण तास आता ही शिजवून घेऊया आपण. पाणी आपल्याला कसं गरम लागेल तसं थोडं थोडं ओतत जाऊया. जोपर्यंत हे पूर्ण एक जीव होत नाही तोपर्यंत आपल्याला बाकीचं मसाले टाकायचे नाहीत. हे शिजवून घेऊया आपण परत. बघू शकता आपला आता हे गहू असं पूर्णपणे शिजलेले आहेत. आता आपण त्याच्यामध्ये गूळ टाकूया. हा असा गूळ मिक्स करून घेऊया त्याच्यामध्ये. आता गूळ टाकल्यानंतर 15-20 मिनटं शिजवून घेऊया परत. त्यानंतर हे खोबरं पण टाकते मी किसलेलं. हे पण मिक्स करून घेऊया. आणि हे वेलची, जायफळ, बारीक केलेलं मिक्सरला ते पण मी त्याच्यामध्ये टाकते. हे साखर टाकून मी वेलची आणि जायफळ मिक्स केलेलं आहे, बारीक केलेलं आहे, त्याच्यामुळे हे पण टाकते. आपल्याला तर ड्रायफ्रूट नंतर तुपात भाजून टाकायचं आहे. खसखस, मनुके, बेदाणे, खारीक हे नंतर तुपात 1 चमचा तुपात भाजायचं आणि टाकायचं. आता
मी हे थोडा वेळ झाकून ठेवते आता शिजूपर्यंत. गूळ आणि खोबरं मिक्स होते आता त्याच्यामध्ये छानपैकी. गहू पण त्याच्यात ते छान शिजलेत. आता आपलं गूळ आणि खोबरं सगळं मिक्स झालेलं आहे. बघू शकता किती छान आपली खीर शिजलेली आहे. आता मी हे बिस्किट बारीक केलेलं आहे हे पण टाकते त्याच्यामध्ये. लगेच हलवून घ्यायचं नाही तर गुठळ्या होतात. आता मी ड्रायफ्रूट्स बारीक केलेले भाजून घेते आता तुपात. इथे मी 2 चमचे खसखस घेतलेले आहे. अशी तडतडली की मग त्यात टाकणार आहे मी. खसखस आपली ही भाजली. आता ही पण मी टाकते खिरीत. आता ह्याच्यात मी थोडंसं तूप टाकते. ह्याच्यात मी आता हे मनुके आणि मगज बी टाकते. त्यानंतर हे ड्रायफ्रूट्स बारीक केलेले हे पण टाकते. आता हे सुद्धा खिरीत ओतते. आता बघू शकता आता हे असा आपण मसाला सगळा टाकलेला आहे. वास किती मस्त सुटला आहे. आता आपल्याला त्याच्यामध्ये हा कुंदा टाकायचा आहे. हे पण आता हलवून घेऊया. आता आपल्याला चवीनुसार थोडंसं मी मीठ टाकते. अगदी थोडंसं. हे पण हलवून घेऊया. आपली खीर किती छान तयार झालेली आहे बघा. आता आपल्याला हे दूध ओतायचं आहे. अशा मी 2 वाट्या ओतणार आहे त्याच्यामध्ये दूध. असं मिक्स करून घ्यायचं. आता हे परत 10 मिनटं शिजवून घेऊया. खीर शिळी होईल तशी खूप छान लागते. 5-6 दिवस ठेवून गरम करून खाल्लात तरी पण चालते. आता झाकण लावून ठेवूया आपण त्याच्यामध्ये एक 10 मिनटे ठेवूया. बघा आपली खीर किती छान झालेली आहे. आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. गॅस बघू शकता आपली गणपती बाप्पांची फेवरेट खीर तयार झालेली आहे. आता हे आपण गणपती बाप्पांना नैवेद्य म्हणून ठेवायचं. कसं झालं सांगा मला. कमेंट करा, शेअर करा. माझ्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, बाय बाय.